याच्यासाठी आमच्या संपूर्ण गावानं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचं ठरलेलं आहे। तरी आमच्या पूर्ण गावातर्फे कुठल्याही नेत्यास कोणत्याही पक्षाचा असू नको त्यांना गावामध्ये बंदी असेल व आमचा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने साधला वलांडीत मतदारांशी संवाद। मतदारांशी भेट घेऊन चर्चा केली, व्यापाऱ्यांशीही साधला संपर्क। वलांडीत लोकसभेच्या पहिल्या उमेदवाराची एंट्री गारकरच्या रूपात। लातूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राम गारकर यांनी शनिवारी सायंकाळी वलांडी येथे भेट देऊन कॉर्नर बैठक घेतली व मतदारांशी संवाद साधला व तसेच बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशीही भेटी घेतल्या। होऊ घातलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर हे वलांडी येथे दाखल होऊन मतदारांशी संपर्क साधणारे या निवडणुकीतील पहिलेच उमेदवार ठरले आहेत। बाळासाहेब आंबेडकर आणि ओवैसी साहेबांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली। या वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा हा असा आहे की KG पासून PG पर्यंतचे शिक्षण मोफत दिलं जाईल। कारण आतापर्यंत आपण पाहिलंय की शिक्षण सम्राटांनी या ठिकाणी हैदोस घातलेला आहे। डोनेशनच्या नावाखाली प्रचंड माया जमा केली आणि गरीब वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। पण बाळासाहेबांनी अशा पद्धतीचा हा निर्णय त्यांच्या अजेंडामध्ये घेतलेला आहे। दुसरा असा या ठिकाणी महत्त्वाचा विषय त्यांनी घेतलेला आहे की जे वंचित घटकातील मराठ्याच्या गटातून सुद्धा जे अतिशय गरीब असे आहेत युवक, मराठा युवक आणि दलितांचे आणि इतर वंचितांच्या सर्वांनाच कुठलंही तारण न घेता 5 कोटी रुपयापर्यंत कर्ज देण्याचं त्यांनी मान्य केले आहे। एक फार मोठा धाडशी असा निर्णय असेल हा। कारण बँकेमध्ये गेलो आपण तर साधारणपणे जमीन, सोनं, घर गहाण ठेवल्याशिवाय आपल्याला कर्ज मिळत नाही आणि तेही जे कर्ज आपण घेतो त्याच्या कितीतरी पटीनं गहाण खत आपल्याकडनं खरेदी करून घेतलं। शिवाय जे बेरोजगार युवक आहेत यांच्यासाठी असे उद्योग निर्माण करायचे की त्या उद्योगातून रोजगार निर्मिती होईल, न की या सरकारनं असे रोजगार निर्मितीचे काही कारखाने उभे केले त्यामध्ये माणसाऐवजी मशिनरींचा वापर केला गेला। त्यामुळं साहजिकच रोजगारी उपलब्ध होण्याऐवजी बेरोजगारी उपलब्ध झाली। शिवाय शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत त्यांना खत, बी बियाणं आणि कर्ज दिलं जाणार आहे, जेणेकरून शेतकरी हा जो सावकाराकडे जाऊन अधिक व्याजाची रक्कम घेऊन शेतीमध्ये गुंतवतो पण प्रत्यक्षामध्ये उत्पन्न मात्र त्याचं त्या घेतलेल्या रकमेपेक्षा कमी निघतं आणि मग त्या शेतकऱ्याला व्याज देऊन देऊन आत्महत्या केल्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही। महिला व बाल कल्याणाच्या योजनेमध्ये अनेक योजना त्यांनी सुचवलेल्या आहेत। या योजनेचा समावेश जर झाला तर निश्चितच बालकं सुदृढ जन्माला येतील आणि एक भारताची एक चांगली नवी पिढी या ठिकाणी निर्माण होऊ शकते। अशा प्रकारचं धोरण बाळासाहेबांनी आयोजित केलेलं अजेंड्यामध्ये घेतलेलं आहे। राम गारकर यांनी वलांडीत ठिकठिकाणी भेटी देऊन मतदारांशी चर्चा केली, मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले। यावेळी ॲडव्होकेट विठ्ठलादित्य राम कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राइब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या। धन्यवाद।